माझ्या बैठकांचा दुसरा तिसरा राऊंड आहे. मी दिवाळीच्या पूर्वीच सगळ्या कोर कमिटी तयार करून पूर्ण जिल्हाभरामध्ये बैठका घेतलेल्या आहेत आणि इच्छुकांच्या याद्या तयार केलेल्या आहेत. त्याचबरोबर माझ्या मुंबईमध्ये सुद्धा त्या तालुक्याच्या प्रमुख कोर कमिटीची बैठका झालेल्या आहेत आणि आजही मी 3 नगरपालिकांची इथे आणि 2ची परळीमध्ये अशा बैठका घेतल्या. तर बैठका आमचा पक्षाच्या संघटनेचा भाग आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांशी अत्यंत मुक्त चर्चा करत आहे. निवडणूक लागली आहे आणि निवडणुकीची तयारी चालू आहे. बऱ्याच ठिकाणी भाजप स्वबळावर सुद्धा निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जाते. कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये स्वबळावर आहे, कुठल्या ठिकाणी होती? सगळ्या शक्यता 17 तारखेपर्यंत वर्तवल्या जातील. त्यात तुम्ही पण बघा काय होईल ते. थँक्यू. 17 तारखेपर्यंत जे मी म्हणलं त्याला काय परळी अपवाद नाही. ती बैठक आम्ही किती आणि केव्हाही घेऊ. मी म्हणाले की शक्यता होत राहणार. बैठका तर होणारच नाही. आम्ही एका अलायन्समध्ये आहोत. तर आम्ही जेव्हा जेव्हा बैठका घेऊ तेव्हा आम्ही चर्चा करू आणि बघू काय होईल ते. ठीक आहे. पवार साहेबांनी सांगितलं की मूळ ओबीसीलाच ज्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी मूळ ओबीसीलाच उमेदवार द्यावे असं त्यांनी म्हटलं. आपलं काय म्हणतं? त्यांनी असं म्हणलं असेल तर चांगलं स्वागत आहे त्यांचं. पण आताच्या परिस्थितीमध्ये काय काय होईल बघूया. पुन्हा एकदा ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर जाईल का पुन्हा जातीपातीचं राजकारण? आता हे जनतेला ठरवायचं. मी ठरवणारी कोण आहे? मला जर विचारलं तर मी सांगेन की विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे, मेरिटवर व्हायला पाहिजे. आता जनतेच्या हातात आहे खरं. जनतेच्या हातात आहे ही निवडणूक कशावर न्यायची. थँक्यू.